कशा प्रकारे चिकन लेग पीस याचे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. तर इथे आपले आग्रे महोत्सवला आले. हे गाईस, कशात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझं एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय कारण की कामामध्ये बिझी असल्यामुळे शूट करायचा प्लॅनच समझ रहे हो ना आणि कुठं फिरायला वगैरे जायचा प्लॅन पण बनत नाही. मित्र पण आपल्या कामामध्ये बिझी असतात. तर मित्रांनो खूप टायमानंतर आपण प्लॅन केलेला आहे आग्री महोत्सवला जायला, जो डोंबिवली ईस्टमध्ये लागतो KDMC ग्राउंडमध्ये. तिथं आपण आग्री महोत्सवला जाणार आहोत. आज लास्ट डे आहे मित्रांनो. आजच्या नंतर उद्यापासून आग्री महोत्सव क्लोज होईल. उद्यापासून काही नाही राहणार. तर ठीक आहे, आजचा एन्जॉय फुल करू आग्री महोत्सवमध्ये. तुम्हाला पण दाखवू कशा प्रकारे तिथं आग्री महोत्सव भरतो. तुम्ही नसेल बघितलं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये नक्की बघा. तुम्हाला व्हिजिट करायचं तर नक्की या, कारण की आज लास्ट दिवस आहे. आज लास्ट दिवस मिस केलं तर डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला आग्री महोत्सव बघायला भेटेल. तर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू वॉच करा. तुम्हाला सर्व मी आग्री महोत्सवचे व्हिडिओ दाखवल. आणि तिथं भरपूर मस्त कॉम्पिटिशनसुद्धा होतात. खाण्यापिण्याचे मस्त आग्री पद्धतीचे स्टॉल लागतात. व्हेज नॉनव्हेज सर्व मित्रांनो. फिश असते, फिश फ्राय, अजून भरपूर प्रकारे असतात. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तिकडे गेल्यावर दाखवणार मित्रांनो. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. चला आता पटापट निघूया. पूनम पण रेडी आहे आपली जायला आणि आपण पण रेडी आहे जायला आग्री महोत्सवला. काय बोलते पूनम? पूनम तर फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण पण ब्लॉग काढण्यामध्ये बिझी आहे. तर जाऊ द्या, आपण तिकडे पोहोचल्यावर ब्लॉग कंटिन्यू करूया. तर ठीक आहे, जास्त टाइम वेस्ट करूया नको, पटापट स्टार्ट करूया. तर चला निघूया मित्रांनो पटापट जायला. तर फायनली गेलं आपण आग्री महोत्सवला पोहोचलेलो आहे. त्या साईडला आपली गाडी पार्क करून टाकलेली आहे. तर सर्व पार्किंगला फ्रीच आहे. पूर्ण KDMC जागा आहे म्हणून काय पार्क चार्ज वगैरे घेत नाही. तर पोचल्या बघू शकतात मित्रांनो आकाश पाळण्याचा व्ह्यू एकदम डेंजरवाला आहे. पूनम पण निघाली पुढं जायला. पब्लिक तर आहे जरा. तर बघूया आतमध्ये जाऊन किती पब्लिक असते मित्रांनो आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो कशा प्रकारे आग्री महोत्सव डोंबिवलीमध्ये भरतो. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. आज लास्ट डेट आहे आग्री महोत्सवची. तर जास्त क्राऊड नाही वाटतं. तर बघूया आतमध्ये किती क्राऊड असतो. व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. मित्रांनो आपण आग्री गेटवर पोहोचलेलो. या साईडला ॲम्ब्युलन्सच्या वगैरे सर्व सेवा अवेलेबल आहे. काही एमर्जन्सीला लागलं तर सर्व सेवा इथं अवेलेबल आहे मित्रांनो. आता पूनम कुठे गेली बघा, पाठीमागे जरा ते चल ना पटकन. चला मित्रांनो आतमध्ये एंट्री मारू पटापट. जेवढं तिकीट असेल तेवढं काढून घेऊ. मागच्या वर्षी तर 20 रुपये होते, या वर्षी 30 रुपये लावले वाटतं. तर छोट्या पोरांना बघू शकतात खेळायला. इथं मस्तपैकी आकाश पाळणं आहे. आणि या साईडला तिकीट घरला बघू शकतात किती मोठी लाईन लागलेली आहे. तर या लाईनीत उभं राहून आपल्याला तिकीट घ्यावं लागेल. 30 रुपीचा तिकीट घेऊन आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. तर चला आता पूनमला बघूया. मलाच लागावं लागेल लाईनीत. हे कॅश लागतं की ऑनलाईन लागतं? हां आहे कॅश किती? अरे असं थोडी आहे. चला मित्रांनो लाईनीत लागलोय. आता बघूया नंबर कधी येतो. नंबर आल्यावर आपण तिकीट काढूया आणि जाऊया आतमध्ये एंट्री करायला. तर आतमध्ये तो भरपूर मस्त वाटतंय. बाहेरून गेट वगैरे मस्त सजवलं आहे. आग्री महोत्सव 2025 बघू शकतात. इथे तिकीट घर आहे. त्या साईडला एंट्रीलाच आकाश पाळण्याचा मस्तपैकी व्ह्यू येतो नाईटचा. तर बघूया आता लाईन कधी संपते, कधी आपला नंबर आहे. व्हिडिओसोबत कंटिन्यू वॉच करत राहा मित्रांनो. चला मित्रांनो तिकीट तर काढून झालेली आहे. आपला ऑनलाईन पेमेंट होता म्हणून लवकर झालेलं आहे. नाही तर लाईन भरपूर लागलेली. कॅश ज्यांची कॅश पेमेंट आहे त्यांना भरपूर टाईम लागलेला आहे. आपलं ऑनलाईन होतं म्हणून पटकन झालेलं आहे. 2 तिकीट झाले पूनम आणि माझे. 30 रुपीज टोटल. 60 रुपीजचा 2 तिकीट झालेले आग्री महोत्सवचा एंट्री करायला. तर बघूया एंट्रीच्या आतमध्ये किती एन्जॉयमेंट होता आणि किती भारी व्ह्यू बघायला भेटतात. तुम्हाला पण कंटिन्यू वॉच करा. तुम्हाला पण मित्रांनो ब्लॉगमध्ये नक्की दाखवल. तर या साईडला बघू शकतात भारतीय अखिल आग्री महोत्सव. तर एंट्री गेटला बघू शकतात कशा प्रकारे सर्व आग्री महोत्सवचा आकाश पाळणा वगैरे सर्व मस्तपैकी आहे दोघांचा. सिक्युरिटीसाठी मित्रांनो यो डिवाइस पण लावलेला आहे. कोणी काय हत्यार वगैरे घेऊन नको जाऊया. आणि एंट्री मारल्याच मित्रांनो गणपती बाप्पाचे मूर्ती बघू शकतात कशा प्रकारे सजवलेली आहे मस्तपैकी. आतमधून डीजेचा पण आवाज येतोय. तर बघा मित्रांनो. but as a
बघू शकतो कशा प्रकारे इथं मुंब्रा देवीचं आपलं थर्मोकॉलचं मंदिर मस्तपैकी सुंदर बनवलेलं आहे. आणि या साईडला मुंब्रा देवीची सर्व माहिती लिहिलेली आहे, कशा प्रकारे त्याचं मंदिर कुठं आहे, काय कसं काय सर्व लिहिलं आहे. एकदम सुंदर आहे मित्रांनो. सर्व भाविक आपले पाया वगैरे पडून जात आहे. एकदम सुंदर मंदिर बनवलं आहे. आणि या साईडला आपल्या महाराजांचं शिवनेरी किल्ल्यांचा आजूबाजूला फोटो लावलेला आहे आणि मध्ये मस्तपैकी किल्ला बनवलेला आहे. आणि समोर पूर्ण शिवनेरी किल्ल्याचं गाईड दिले, कारण की पब्लिक वाचू शकेल आणि माहिती मिळू शकेल. तर या साईडला रायगड पण आहे मित्रांनो. महाराजांचे अद्भुत किल्ल्याचं इथं प्रदर्शन दिलेलं आहे. तर भरपूर मस्त असतं. आगरी महोत्सवला भरपूर वेगवेगळ्या प्रकारे इथं सजवले जातात. तर या साईडला सुवर्णदुर्ग आहे, त्या साईडला रायगड आहे, त्या साईडला भरपूर मस्त मस्त किल्ले पण आहे. या साईडला आपले महाराज आहे. महाराज मूर्ती बघू शकतात कशा प्रकारे मस्तपैकी सजवलेली आहे. तर पूनमला आता फोटो काढायचा, तर चला फोटो वगैरे काढून घेऊया. भेटूया तुम्हाला पुढं. 1 hour later. बटाटा पापड रायगडचे उपवासला चालेल ना. ठीक आहे. खाऊन बघा, टेस्ट करा ना. पापड वगैरे सब डिफरंट टेस्ट. बटाटा साबुदाणा असती करा मॅम, उपवासला चालेल. ये दाल भट्टी तसे आम्ही तिकडे खाल्लेला का मी नाही खाल्ला. बस बस मित्रांनो, पूनमने घेतला शोरमा आणि मीने घेतले लॉलीपॉप. भरपूर टेस्ट चांगली लॉलीपॉपची, पण पूनमला शोरमा आवडला नाही म्हणून ती शोरमा सोडून माझे लॉलीपॉप खाते. लॉलीपॉप कसे वाटले? लॉलीपॉप पण मस्त आहे आणि शोरमाची टेस्ट जरा बेकार आहे, एवढं खास नाही शोरमा. तर आपण खाऊन झाल्यावर मित्रांनो तिकडे जाणार आहोत, बघूया अजून एक्सप्लोर करूया आगरी महोत्सव. भरपूर नॉनव्हेजचे स्टॉल सुद्धा लागलेले, थाली लॉलीपॉप सर्व इथं सुरमई वगैरे सर्व अवेलेबल आहे मित्रांनो. फिर से बताओ, यूट्यूब के लिए पब्लिक को बताओ, पब्लिक को रिकॉर्ड हो रहा है. किसको दिखा रहे हो? यूट्यूब पे बताओ. क्या भाई का जो भी नंबर पे जाएगा वो काउंट होके जो भी गिफ्ट मिलेगा भाई तो गिफ्ट इथं देणार आहे. तर बघूया आपण खेळायचं का? 100 रुपयाला 6 बॉल ना, 100 रुपयाला 6 बॉल. युट्यूबला कसं करायचं? युट्यूब ओपन करायचं आणि काय करायचं? व्हिडिओ एडिट करून टाकायचं. युट्यूब आधी युट्यूब उघडायचं आणि मग व्हिडिओ ओपन करायचं. तुम्ही पण चालू करा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चालू करा यूट्यूब बनवायला. कितने व्यूज को पैसा मिलता है? कितने व्यूज होंगे लिमिट में? कितने 1000 के ऊपर गया तो पैसा मिलता है व्यूज. 1000 के ऊपर 2000 हो तो कितना मिलेगा? अभी वो यूट्यूब पे अभी कितना देगा वो? डॉलर बनता है, डॉलर, रुपया नहीं बनता है. यूएस का डॉलर बनता है. $1 83 का आता है. पण युट्यूबचा कोण आहे? कोणाला भेटायचं? आणि युट्यूबला कोणाला भेटायचं? 1000 एक हुआ, व्यूज 1000 एक हुआ, 1000 को $1. और 1000 एक को ना 1000 एक को 1 को वो 1001 काउंट नहीं होता, डायरेक्ट पूरा ओवरऑल काउंट होता है डायरेक्ट. 2000 3000 मिलियन के सब ऐसा काउंट होता है. पण ते कुठे लॉग इन करायचं? यूट्यूब वर अकाउंट बनवायचं. अब ये कौन है बे? $1. मग सांगा ना कसं बनवायचं? अरे अकाउंट नाही, जीमेल आयडी ने बनवायचं. $1 ला आपल्या इंडिया मधला. हो काका, अभी तो 90 चल रहा है. 90 चल रहा है तो 90 हो लगा. ते दाखव ना कसं बनवायचं. काय आहे? अरे मी चाललोय आता, मी फिरायचंय, तुम्हाला नंतर सांगतो. चला मित्रांनो भेटूया, जाऊया आता पुढे. आपण भरपूर बोलणं झाले, तर बघू शकता आपण खेळण्याच्या याच्यामध्ये आलो. इथं पालख्या वगैरे सर्व आहे. इथं बघा नोट टाकल्यावर, इकडे पुन्हा नोट टाकल्यावर किती रुपये भेटतात बघूया. अरे सब नकली नोट आहे. तो असली भी देंगे क्या? जाईल का तुझा नोट मध्ये? बोलो बोलो बोलो. एक बॉल में सब गिरा नहीं क्या? नहीं गिरा तो पैसा वापिस. अरे हम
पैसा मिलेगा हमको. तर मित्रांनो खूप एन्जॉयमेंट खेळायला पोरांना पब्लिकला इथं भरपूर मस्त मस्त लावले. चप्पलचे दुकान आहे इथं, पाळणे भरपूर मस्त मस्त लावले. सँडविच बघ ना, सँडविच भेटते. सँडविच खायचं आता, एवढं लॉलीपॉप शॉर्मा खाऊन आता याला सँडविच खायचं आहे. चला बघूया आता सँडविच कुठं भेटतं. हे बघा आता हे जस्ट चालू होईल. पब्लिक फुल झालेली आहे याच्यामध्ये. मला जायचंय बघायचंय, बघून असेल ना सगळं पण. थांब ना, चालू होताना बघू ना कसं दिसतं. पब्लिक फुल झालेली आहे, आता चालू करतील वाटतं. खूप वरती जातं हे, कुठे वरती आता? वरती ढगात जातं आणि खालती येतं. खालती तर डायरेक्ट चालू करतील ते लोक. तर मित्रांनो पूनमला कुठल्या पाण्यात बसायचं आहे? त्यावाल्या छोट्या पोरांच्या. नाही, मग? मी नाशिकला बसलो त्यामध्ये. अरे तुझ्यासाठी ते पाळणं आहे, त्याच्यामध्ये बस. हे बघ याच्यामध्ये जा, नाही तर उड्या मारायला. तर मित्रांनो छोट्या मुलांसाठी मोठ्या लोकांसाठी भरपूर इथं एन्जॉयमेंट करण्यासाठी पाळणे लावलेले तुम्ही बघू शकतात. आज लास्टचा दिवस होता आगरी महोत्सवचा. आजच्या नंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी आगरी महोत्सव येईल. तर ठीक आहे, या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की व्हिजिट करा आगरी महोत्सवला. भरपूर एन्जॉयमेंट सुद्धा होईल आणि भरपूर तुम्हाला बघायला सुद्धा भेटेल आणि इथं भरपूर मस्त मजा सुद्धा येते मित्रांनो. जत्रेसारखंच असतं आगरी महोत्सव आणि भरपूर डान्स कॉम्पिटिशन वगैरे सर्व असतात इथं. तर बघू शकता किती अंधारामध्ये लाइटिंगने मस्त पाळणे सजवलेले. हा हे बघ हेलिकॉप्टर मध्ये बसते का? हा हेलिकॉप्टर कशामध्ये? आपण नाश्त्यामध्ये गरज फिरतो त्याच्यामध्ये. 500 रुपये घेतील. 500 रुपये एकाचे 500 रुपये. चूतिया बनाया तुमको. चालेल का? हा कशाला आणलंय? हे बाई इथं मगर बघ. बघत नाही, ते डायनासोर आहे पागल. चल चल पुढं बघूया जरा इकडे. चला मित्रांनो जरा पुढे जाऊया, अजून एक्सप्लोर करूया ॲग्री महोत्सव. खूप वर्षानंतर आलोय आपण. तर बघूया काय काय अजून असतं इथे काय नाही. तर आपली गाडी आता गाडीमध्ये पॅसेंजर लोड झाले नाही म्हणून गाडी बंद आहे. पॅसेंजर लोड झाल्यावर गाडी चालू होईल. किती रुपये तिकीट असेल माहिती आहे का याचं? किती रुपये? 400 रुपये तिकीट आहे मित्रांनो पालनाचे. एका जणाचे 400 तुम्ही हिसाब लावून घ्या. 800 रुपये इथं. अरे मी विचारलं 400 रुपये तिकीट आहे एका जणाचे. कायचं तुला? अरे एका सिंगलचे 400 रुपये. तर अजून एक्सप्लोर केल्यानंतर इथं जहाज भेटले. तलावमध्ये जहाज चालवत आहेत छोटे छोटे पोरं. याच्यामध्ये बसायचं का तुला पुन्हा? जहाज डायरेक्ट खाली डुबल. हे बघा मस्त फुल एन्जॉयमेंट करताय पोरं. पोरांना काही सेफ्टीसाठी मित्रांनो आतमध्ये माणूस पण उतरलेला आहे. पोरांना काही कन्फ्युजन झालं किंवा घाबरले वगैरे पाण्यामुळे तर आतमध्ये सेफ्टीसाठी वाह क्या सीन है. माणूस पण ठेवलेला आहे काय होऊ नये म्हणून. हे बघा तिकडून एंट्री आहे. डायरेक्ट जहाजामध्ये बसायचं. डायरेक्ट जहाज चालू. भरपूर विविध प्रकारचे इथं खेळणे आणि पाहिले आहे मित्रांनो. तर आपण अजून एक्सप्लोर करूया, अजून तुम्हाला दाखवूया. अरे मग ते बघा कशा प्रकारे फिरतंय. पूर्ण वाट लागत असेल. भरपूर भरपूर म्हणजे भरपूर मस्त. ओ हो कितने का है? क्या बात कर रहे हो? 50 रुपये का? तर मित्रांनो 20 रुपयाची वस्तू इथं आगरी महोत्सव मध्ये 50 रुपयाला विकताय. 100 रुपयाची विकतो. काय बोलते? तर मित्रांनो पूनमला खूप कंटाळा आलाय माझ्यासोबत फिरायला. तिला पाळण्यामध्ये बसायचं होतं आणि नुसतं तिला खायचंच आहे. काय खायचंय? मंचुरियन. हा एवढं खाल्ल्यानंतर पण तिला अजून खायचंच आहे. तर बघा इथं कशा प्रकारे चायनीज बेल बिनीज काय नूडल्स वगैरे बनत आहे. तर हे असं हे काय पापड पण नाही खिलवलं तुम्ही. पापड मोजितो आहे, स्ट्रॉबेरी मोजितो आहे, सर्व इथं मोजितो. स्मोक मोजितो. मित्रांनो आगरी महोत्सव मध्ये भेटलाय लॉलीपॉप वाला भाई. तर मित्रांनो सर 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 एक फोटो सर. तर मित्रांनो ब्लॉग मध्ये हाय बोलत होतो. हाय फॅमिली चिकन लेग पीस. कुठून आले सर तुम्ही? घाटकोपर. तर मित्रांनो आगरी महोत्सव मध्ये आले आपले
बिग सर चिकन लेग पीस. तर मित्रांनो याचा फोटो वगैरे घेऊया आपण आणि त्यांच्याशी बघूया कशा प्रकारे आता ते जातील. तर चला मित्रांनो याचा फोटो वगैरे घेऊया आपण. तर मित्रांनो बघू शकतात कशा प्रकारे चिकन लेग पीस. याचे व्हिडिओ तुम्ही बघत असणार तर नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. तर इथे आपले आग्रे महोत्सवला आले भाई VIP बनून. तर ठीक आहे मित्रांनो आपण पण जाऊया घरी. ते पण चालले घरी आपण पण जाऊया. कसा वाटलं पूनम? तुम्ही ना फोटो काढला का? झाला का डान्स तुझा? हा 8वा डान्स आहे. काय करणार आहे? कोली डान्स आहे. कुठून आलाय? हा तुमचा ग्रुप आहे का पूर्ण? कुठून आलाय? हा डोंबिवली. अरे डोंबिवली मध्येच आहे तू. एकटाच आलाय? पोरच मम्मी पप्पा नाही आले? हा का? चल मग ऑल द बेस्ट. चल मित्रा यो पण करणार आहे का? यो बघायला आलाय फक्त. चालेल चला मग. 1 hour later. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे मित्रांनो आग्रे महोत्सव झाल्यानंतर आम्ही आलोय मोमोज खायला. आग्रे महोत्सव मध्ये तर पूनमचं पोट भरलेलं नाही तरी ते अजून इथं मोमोज खाते. चला आता पूनमने मागवले तर आपण पण खायचं कर्तव्य. आपण पण टेस्ट करूया किंवा पोट भरून खाऊया. काय बोलतो पूनम? कशी टेस्ट? हरामी हो बेटा. एवढा मसाला टाकला आणि एवढे स्पायसी चटणी ना. किती स्पायसी आवडतं पोरींना काय माहिती. किती स्पायसी कशाला आवडतं तुम्हाला? मुली हॉट असतात. काय मुली हॉट असतात. जाऊ द्या आपण मेवनीस सोबत खाऊ मोमोज. मेवनीस पण आहे. या साईडला स्पायसी चटणी पण आहे. समोरच बर्गर किंग आहे मित्रांनो आणि बाजूला वाव मोमोज वगैरे सर्व आहे. ठीक आहे पटापट खाऊन घेऊया आणि संपूया. निघूया घरी. 1 hour later. फायनली काही आपला आग्री महोत्सव फिरून झालेलं आहे. आपण 7:30 वाजता गेलतो. आता वाजलेले 10. तर भरपूर फिरून झालेलं आहे आग्री महोत्सव. तर पूनमला पण मजा आलेली आहे. कसं वाटलं आग्री महोत्सव फिरून? खूप छान. जोरात बोल जरा लोकांना ऐकू आलं पाहिजे. वाटलं मला. एवढं चिकन लॉलीपॉप शोरमा मोमोज खाल्ले जरा जोरात बोल. हा तर जाऊ द्या मित्रांनो पूनम तर काय बोलणार नाही. आपल्यालाच ब्लॉग कंटिन्यू करावं लागेल. तर मित्रांनो ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप मजा आली असेल. आय होप तुम्हाला खूप मजा आली असतील. तर असे मस्त मस्त व्हिडिओ मी कॅप्चर केले आणि ब्लॉगमध्ये टाकलेले. मित्रांनो खूप मजा सुद्धा आली आग्रे महोत्सवला आणि भरपूर दिवसानंतर आपण ब्लॉग शूट केलेला आहे. मस्त एकदम वेगळंच फिलिंग्स आली आणि भरपूर एन्जॉयमेंट केली मित्रांनो आग्रे महोत्सवमध्ये. तर पुढच्या वर्षी तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. तर आपण पण नक्की जाऊया पुढच्या वर्षी वापिस कारण की भरपूर मजा येते आग्रे महोत्सवला. तर ठीक आहे मित्रांनो असेच व्हिडिओ माझे कंटिन्यू वॉच करत राहा. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.